ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलोन पवन झालो चराचरी. मी तो कळाकुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. आजच्या या भागामध्ये आपण संत ज्ञानेश्वर माऊली यांचं संक्षिप्त चरित्र पाहणार आहोत. आणि चरित्रामध्ये जे सर्व अग्रगण्य असे जे संत आहेत, तर ते संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. कारण हे वैष्णवामध्ये महावैष्णव आणि योग्यामध्ये महायोगी असं संत ज्ञानेश्वर महाराजांचे सर्व संतांनी महाराष्ट्रातील जवळजवळ 57-58 साधू संत होऊन गेले. त्यांनी सर्वांनी तोंड भरून कौतुक केले. त्याच्यामुळं ज्ञानेश्वर महाराज हे अग्रगण्य संत आहेत आणि त्यांनी ह्या भागवत धर्माचा पाया रचलेला आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिला देवालया. नामातयाचा किंकर तिने केला हा विस्तार, जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला असे कळस, भजन करा सावकास. अशा पद्धतीत ह्या भागवत धर्माचा जो पाया आहे तो ज्ञानेश्वर माऊलींना रचलेला आहे आणि पायाच खूप भरभक्कम आहेत. अशा संत श्रेष्ठांचं चरित्र आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. आणि हे संतांचं चरित्र हे फार दुर्गम आहे. म्हणजे त्या चरित्र ऐकणं, सांगणं, श्रवण करणं, त्याचं मनन करणं हे सर्वात श्रेष्ठ पुण्याचा धर्म आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही. कारण संतांची कृपा झाल्याशिवाय परमार्थामध्ये माणसाला यश येत नाही. जशी ग्रंथांची कृपा, संतांची कृपा, आत्म्याची कृपा अशा ज्या कृपा आहेत त्याच्यामध्ये संतांची कृपा ही खूप महत्त्वाची आहे. कारण संतांची कृपा होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांचं चरित्र हे मन लावून ऐकलं पाहिजे. तर ह्या संतांच्या चरित्रामध्ये सर्वात श्रेष्ठ संत जे ज्ञानेश्वर माऊली आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यांनी ह्या धर्माचा पाया रचला. पाया रचत असताना त्यांना त्यांच्या थोड्याशा आयुष्यामध्ये किती खस्ता खावा लागला, किती त्रास झाला आणि याच्या मागं काय त्यांची भूमिका होती हे आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. तर संत ज्ञानेश्वर माऊली यांचे जे वडील विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी, त्यांचं जुनं आडनाव हे जावळे होतं आणि हे आपेगावचे रहिवासी आणि यांना त्या गावचे कुलकर्णी पद होतं. आणि विठ्ठलपंत हे जन्मातच खूप सात्विक आणि वैरागी वृत्तीचे होते आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व असं विठ्ठलपंतांचं. खूप वेदावर खूप श्रद्धा होती. त्यांच्या वेदांच्या रोजच्या पाठ होतात, गीता पाठ होती आणि वेदाचा अभ्यास होता त्यांना. आणि भागवत असं या धर्माच्यासाठी त्यांचं योगदान खूप मोठं होतं. लहानपणापासून वैराग्य वृत्तीचे सत्पुरुष होते आणि ते थोड्या लहानपणा वयातच ते बाहेर तीर्थयात्रासाठी निघाले आणि तीर्थयात्रा करत करत ते द्वारका, काशी, मथुरा, गया, प्रयाग असं करत करत ते त्र्यंबकेश्वरला आले. तिथं सप्तशृंगीचं दर्शन घेतलं. तिथून ते पुढं नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले. तिथून ते त्यांच्या यात्रेमध्ये असं वर्णन येत आहे. नंतर ते भीमाशंकर इथं आले आणि भीमाशंकरला आल्यानंतर त्यांना भीमा नदीचा उगमाच्या ठिकाणी दर्शन झालं आणि त्यांना पंढरपूरची आठवण आली. आणि पंढरपूरची आठवण आली पण असंच त्यांना असं वाटलं का आता आपण आळंदीला जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावा आणि तसंच पुढं पंढरपूरला जावा असं त्यांच्या मनात आलं. आणि ते अलंकापूर इथे आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी सिद्धेश्वराचं दर्शन, इंद्रायणी स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथं काही वेळ त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले असताना तिथं सिद्धोपंत नावाचे तिथले कुलकर्णी हे सद्ग्रस्त तिथं दर्शनाला आले. तर तेव्हा त्यांनी त्या विठ्ठलपंतांना बघितलं. तर ते विठ्ठलपंतांचं ते तेजस्वी रूप बघून त्यांना असं वाटलं की विठ्ठलपंतांना आपल्याला आपल्या घरी न्यावं. म्हणून त्यांनी त्या विठ्ठलपंतांना आग्रह केला आणि ते त्यांच्या घरी येऊन गेले. आणि त्या सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना घरी नेल्यानंतर त्यांना आग्रह केला आणि त्यांना जेवण घातलं आणि त्यांना सांगितलं की आजच्या दिवस तुम्ही आमचा पाहुणचार घ्यावा. म्हणून विठ्ठलपंतांना आग्रह केला आणि
विठ्ठलपंत त्या दिवशी त्यांच्या घरी मुक्कामाला थांबले होते. आणि त्या सिद्धोपंतांची मुलगी रुक्मिणी, ही रुक्मिणी पण वयात आलेली मुलगी होती आणि त्यांना त्यांच्या डोक्यात विचार होता का आपल्या मुलीला एक चांगला मुलगा बघून द्यावा, असं त्यांच्या मनात शंका होती. आणि विठ्ठलपंताकडे बघितल्यानंतर त्यांना त्यांची ती कल्पना त्यांच्या मनात त्यांच्या येऊन गेली. आणि त्या दिवशी विठ्ठलपंताचा पाहुणचार झाला. रात्री झोपल्यानंतर शुद्धोपंताला स्वप्न पडलं की ही आपली जी मुलगी आहे ती विठ्ठलपंताला देऊन टाका, असं जगदीश्वराने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं. आणि सकाळी उठल्यानंतर विठ्ठलपंतांना त्यांनी ती विनंती, त्यांना जे जे स्वप्न पडलं ते विठ्ठलपंतांना त्यांनी सांगितलं. पण सांगितल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं का मला याच्यासाठी आईवडिलांची परवानगी घेणं गरजेचं आहे आणि मला इथून पुढं पंढरपूर आणि करून रामेश्वरला जायची इच्छा आहे. मला अजून तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. माझ्या मनात लग्न करायचं काय नाही. आणि स्वप्न तुम्हाला पडलं, मला काही पडलं नाही किंवा मला काही तसे संकेत आले नाही. म्हणून शुद्धोपंताने त्यांना परत अजून एक दिवस आग्रह करायला सांगितला. अजून एक दिवस मुक्काम करायचा आग्रह केला आणि विठ्ठलपंतांनी ते त्याला होकार दिला. आणि त्या दिवशी मात्र विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं आणि स्वप्न पडून जगदीश्वराने त्यांना परत स्वप्नात येऊन सांगितलं का तुम्ही ह्या रुक्मिणी मातेचा अंगीकार करा आणि यांच्या पोटी खूप 4 महारत्न जन्माला येणार आहेत आणि त्यांच्याकडून धर्माचं कार्य होणार आहे. तरी तुम्ही या शुद्धोपंतांची जी मुलगी आहे रुक्मिणी माता, यांचा तुम्ही स्वीकार करा. आणि नंतर सकाळी उठल्यानंतर त्यांनी हे स्वप्न त्यांच्या शुद्धोपंत महाराजांना सांगितलं आणि त्यांना असं कळून चुकलं विठ्ठलपंतांना की हे ईश्वराचे हे संकेत आहेत, हे आता आपल्याला डावलून चालणार नाही. आणि त्यांनी रुक्मिणी मातेबरोबर ते लग्न केलं. पण लग्न केल्यानंतर मुळतःच विठ्ठलपंतांची ही वृत्ती खूप वैरागी होते. ते पहिल्यापासूनच खूप सात्विक आणि त्यांना वैरागी वृत्ती होती त्यांची. काय या संसारामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं आणि त्याला तीर्थयात्रा करावा, वेद अध्ययन करावा आणि संन्यासी वृत्तीनं राहावं असं त्यांच्या मनामध्ये ती कल्पना रुजलेली होती. आणि त्या पद्धतीनं ते आणि मला संन्यास घ्यायचा किंवा मला तीर्थयात्रेला जायचं असं त्यांच्या पत्नी रुक्मिणीला ते सतत म्हणत असत. आणि एकदा त्यांची परवानगी घेतली आणि ते तिथून संन्यास घेण्यासाठी निघून गेले. रुक्मिणी मातेने त्यांना कळत नकळत परवानगी देऊन टाकली. घ्या तुम्हाला घ्यायचं तर घ्या असं म्हणले आणि ते तिथून काशी यात्रेला सरळ निघाले. आणि काशीला गेल्यानंतर तिथे एका आश्रमात श्रीपाद स्वामी नावाच्या आश्रमामध्ये ते तिथे गेले आणि त्या श्रीपाद स्वामीला नमस्कार करून मला संन्यास धर्म स्वीकारायचा आहे असं त्यांना विनंती केली. आणि माझं नाव चैतन्य आश्रम असं नाव आहे असं विठ्ठलपंतांनी श्रीपाद स्वामीला सांगितलं. आणि मग ते खूप अभ्यासू आणि सद्गुरूची सेवा करायला लागले. संपूर्ण आश्रमाची जबाबदारी त्यांनी घेतली आणि हळूहळू त्यांचे खूप आज्ञाधारक शिष्य झाले. परंतु श्रीपाद स्वामींना असं वाटलं एकदा का आपण आता तीर्थयात्रेला निघून जावं आणि चैतन्य आश्रमाकडे हे सगळं आश्रमाची जबाबदारी द्यावी. असं म्हणून श्रीपाद स्वामी तीर्थयात्रेला निघाले आणि तीर्थयात्रा करत 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 ते अलंकापुरी येथे आले. आणि अलंकापुरीला आल्यानंतर त्यांनी त्या आळंदीच्या अलंकापुरीला इंद्रायणीमध्ये स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि पिंपळाच्या पारावर बसले. पण त्याच दरम्यान रुक्मिणी माता जेव्हा त्यांना त्यांची दररोजची दिनचर्या होती. ते दररोज त्या पिंपळ वृक्षाला म्हणजे सुवर्ण वृक्ष म्हणतात आज त्याला, त्या वृक्षाला दररोज प्रदक्षिणा घालायच्या. आणि त्यांच्या जवळजवळ 1.25 लाख प्रदक्षिणा त्या झालेल्या होत्या. आणि त्याच दरम्यान ते श्रीपाद स्वामी ते पारावर बसलेले बघितले आणि त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला, नमस्कार घातला, नमस्कार केला आणि त्या श्रीपाद स्वामींच्या सहज मुखातून निघून गेला पुत्रवती भव. असा आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी मातेला शंका आली का आपले पती तर संन्यास घेतला आणि यांनी तर मला आशीर्वाद दिला. तर तेव्हा त्या हसून म्हणल्या स्वामीला, स्वामी तुम्ही मला आशीर्वाद दिला तर तो ह्या जन्माचा आहे का पुढल्या जन्माचा आहे. मग मात्र श्रीपाद स्वामीला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे त्यांना सविस्तर विचारलं, तर तुम्ही असं का म्हणता या जन्माचा का पुढच्या जन्माचा. ते म्हणे माझं लग्न झालेलं आहे पण माझा पती संन्यास घेतलेले आहेत, ते निघून गेले माझ्यापासून. मग असं म्हणल्यानंतर त्यांनी सगळ्या पतीची ओळख वगैरे विचारून घेतली, खुणाखाना विचारल्या आणि श्रीपाद स्वामी लगेच त्यांना त्या ओळखीवरून काही त्यांच्या गोष्टी लक्षात आल्या. त्या
श्रीपाद स्वामींना का हे जे गुणवर्णन करतात हे आपल्या असलेल्या चैतन्य आश्रमातच हे सर्व गुणवर्णन जुळतं. म्हणून श्रीपाद स्वामी लगेच तीर्थयात्रा अर्धवट सोडून पाठीमागे काशीला गेले. काशीला गेल्यानंतर तिथं विठ्ठलपंतांना विचारलं. त्यांचे ते खुणा बघितल्या. त्यांच्या खांद्यावर एक बिल्वपत्र होतं. म्हणजे अ, बेलाच्या पानाची खूण खांद्यावर होती. ती त्यांनी निशाणी घेतली होती रुक्मिणी मातेला विचारून. तिथे गेल्यानंतर सर्व ते त्यांची खाणाखुणा विचारल्या आणि त्यांना विचारलं, "तू खरं सांग, तू नेमकं कोण आहे?" आणि मग त्यांनी खरं सांगितलं का माझं लग्न झालेलं आहे. माझी भार्या आहे आणि मला संन्यास घेण्याची इच्छा होती म्हणून मी संन्यास घेतला. मग ते श्रीपाद स्वामी त्यांना ओरडले का तू गृहस्थ आश्रम स्वीकारला असताना संन्यास का घेतला? तरी पण आता तू झालं ते झालं, पण तू आता माझी इच्छा आहे, माझा आदेश आहे, तर तू हे सर्व सोडून दे आणि तू आता गृहस्थ आश्रम स्वीकार कर. तुझ्याकडून तुला जे मुलं होणार आहे त्यांच्याकडून खूप मोठं धर्माचं कार्य होणार आहे आणि ह्या जगताला त्यांचा एक आधार मिळणार आहे. हे खडतर जीवन जगत असताना त्यांच्या लेखणीतून जे काही कार्य होणार आहे ते अनमोल असं कार्य होणार आहे. तेव्हा तुम्ही आता गृहस्थ आश्रम स्वीकार करा, हा माझा आदेश आहे, असं श्रीपाद स्वामींनी त्यांना निक्षून सांगितलं. आणि असं सांगितल्यानंतर त्यांचा नाईलाज झाला. ते काशीवरून ते परत अलंकापूर येथे आले आणि पत्नीचा स्वीकार केला. पत्नीचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी काही तीर्थयात्रा केल्या सासऱ्याबरोबर आणि काही दिवसानंतर त्यांना हे अपत्य झाले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे 4 अपत्य झाले. आणि त्या 4ही अपत्यांचा एक झाल्यानंतर त्यांचा कालावधी ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये आलेला आहे. ते कोणत्या वेळेस झाले? संत निवृत्तीनाथ यांचा जन्म सोमवारी झाला. मराठी महिना होता माघ वद्य आणि वार होता सोमवार आणि वेळ होती सकाळी. असा निवृत्तीनाथांचा जन्म झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्म श्रावण महिन्यात गुरुवारी शके 1997. निवृत्तीनाथांचा 1995 शके आणि यांचा 1997. माऊलीचा जन्म हा मध्यरात्री झाला. आणि सोपान काकाचा जन्म कार्तिक शुद्ध वार रविवार आणि 1999 रात्रीच्या प्रहरी झाला. सोपान काकाचा जन्म रात्री प्रहरी झाला आणि रविवारी झाला. आणि संत मुक्ताबाईचा जन्म हा शके 1201 आश्विन शुद्ध आश्विन महिन्यात झाला. वार होता शुक्रवार आणि वेळ होती दुपारची वेळ होती. असा हा 4 महारत्नांचा जन्म अशा वेळेस झाला. याचा प्रस्ताव ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये हा उल्लेख आलेला आहे आणि त्या प्रकारचा तो जनाबाईचा बी अभंग आहे, नामदेव महाराजांचा बी अभंग अशाच प्रकारचा आहे. तर आणि असा एक अभंग आहे का सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपाना तो झाला भक्त आनंद व्रताला आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पाहिजे. असे हे चार जे अवतार होते ते एक निवृत्तीनाथ हे सदाशिवाचे म्हणजे शंकराचे अवतार होते. माऊली हे श्री विष्णूचे अवतार होते, महाविष्णूचे अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सोपान हे ब्रह्मदेवाचे अवतार होते आणि आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे आदिशक्ती जी होती तीच मुक्ताबाई झाली होती. असे 4 महाविभूतींचा अवतार हे शके 1100 ते 1200 शतकाच्या दरम्यान किंवा 1100च्या शेवट आणि 1200च्या सुरुवातीला असा यांचा जगत उद्धाराखाली झालेला अवतार मिळालेला बडव्यात सिद्धाईचा. अशा प्रकारे हा महान विभूतीचा अवतार झाला आणि यांनी खूप संप्रदायाला खूप मोठी शिकवण दिली. आणि हे भगवान शंकरापासून यांचा हा जे बोध यांचा जो परंपरा आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षशी केला, गोरक्षवाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले. म्हणजे ह्या चौघांनाही जो उपदेश भेटला तो आदिनाथ शंकरांची जी नाथ परंपरा आहे त्यालाच पुढे संतांनी प्रकाश संप्रदाय असं म्हटलं. अशा या प्रकाश संप्रदायाच्या परंपरेनुसार या चारही महात्म्यांना संत निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये उपदेश गहिनीनाथांच्या कृपेने झाला. जेव्हा हे तीर्थयात्रा करीत होते तेव्हा गहिनीनाथांना तिथं एका वाघाच्या डरकाळीचा आवाज आला आणि गहिनीनाथांना एका गुहेत त्या वाघच गहिनीनाथ झाला होता आणि ते गहिनीनाथांनंतर वाघाची डरकाळी फोडून परत ते गहिनीनाथाच्या रूपात आले आणि त्यांना निवृत्तीनाथांना एका गुहेत घेऊन गेलं आणि तिथं
काही ग्रंथात उल्लेख आला की त्यांना तिथे ते 8 दिवस तिथे राहिले गहिनीनाथाजवळ. आणि गहिनीनाथाने 8 दिवसामध्ये मस्तकी तो हात ठेविला किंवा महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ठावे माता हात ठेविला नव्हे थापटेला जैसा. म्हणजे अशा प्रकारे महावाक्याचा बोध निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये दिला. आजही तिथं ब्रह्मगिरीला गहिनीनाथांची गुहा आहे. तिथं त्यांना बोध झाल्याची खुणा आजही आहेत. आणि अशा प्रकारे गहिनीनाथांची जी परंपरा जी चालू झाली ती महाविष्णूच्या म्हणजे शंकरापासून आलेली आहे. कारण मच्छिंद्रनाथ हा शंकराचाच अवतार आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रनाथ याचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्रनाथ हा नारायणाचा अवतार. नंतर गोरक्षनाथ हा शंकराचा अवतार. परत गहिनीनाथ हा विष्णूचा अवतार. परत निवृत्तीनाथ हा शंकराचा अवतार आणि महाविष्णूचा अवतार सकाळ माजाण्याचे म्हणजे भगवान शंकर महाविष्णू भगवान शंकर महाविष्णू असे एक एक रूप घेऊन हे परंपरा त्यांची निवृत्तीनाथापर्यंत आली आणि तशीच ती ज्ञानेश्वरापर्यंत ती त्यांनी जशी आहे तशी दिली. आणि तिथून पुढे आता एक शिष्य गुरु परंपरा असं खंडित करून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये संपूर्ण विश्वाचं जे तत्व आहे वैश्विक तत्व वैश्विक धर्म असा ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्यांनी लिहून सर्व जगासाठी ही एक मोठी पर्वणी तयार केली. आणि ह्या ग्रंथामधून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सर्व जीवांना हा असा उपदेश अनमोल उपदेश केला तर त्याच्यातून माणूस तो उपदेश किंवा ती ज्ञानेश्वरी वाचली तर जीवन कृत्य होईल. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी ही 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काही त्यांच्या तीर्थयात्रेत त्यांच्या जीवनामध्ये काही चमत्कार करायची वेळ आली. ते जेव्हा त्यांना संन्यास धर्म विठ्ठलपंतांनी स्वीकारल्यानंतर त्यांना खूप त्रास झाला, खूप अपेष्ट झाली. संन्यासीचे मुलं म्हणून जेव्हा त्यांची पडताळणा झाली तर मग त्यांना सिद्धपत्र आणायला लावलं. तेव्हा ते पैठणला गेले. पैठणचे ब्राह्मण हे शुद्धीपत्र द्यायला तयार नव्हते. मग तिथं त्यांनी काहीतरी वाद झाला आणि वाद केल्यानंतर ते म्हणे तुझ्यामध्ये जो आत्मा आहे तो पण रेड्यामध्ये आहे का? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले हो, सवालच नाही, त्याच्यातला आत्मा माझा आत्मा एकच आहे. म्हणून त्यांनी त्या रेड्याला चापकाना मारलं. तेच वळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वाटायला लागले. मग त्यांना हा चमत्कार दिसायला लागला. नंतर म्हणला मग रेडा वेद बोलेल का? म्हणलं का बोलणार नाही, रेडा वेदही बोलल. आणि मग त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलायला लागला. हा चमत्कार सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे. आणि त्याच्यानंतर तिथून ज्ञानेश्वर महाराज निघाल्यानंतर शुद्धीपत्र घेतलं. म्हणजे अलौकिक मुलं आहेत असं शुद्धीपत्र दिलं त्यांनी. यांना मुंज करायला परवानगी द्या असं न करता फक्त हे अलौकिक आहेत आणि ईश्वराचे अवतार आहेत अशा प्रकारे शुद्धीपत्र त्यांना पैठणवरून मिळालं. आणि ते शुद्धीपत्र घेतल्यानंतर तो रेडा आणि रेडाचा मालक हे दोघंही त्यांच्याबरोबर तिथून निघाले. त्यांनी त्यांचा रेड्याचा मालकही त्यांना शरण आला आणि त्यांनी त्यांच्याकडून जीवनाचं सार समजून घेतलं आणि ते निघाले. त्याच्यानंतर ते नेवाशे इथं आल्यानंतर नेवाशालाही एक सच्चिदानंद बाबा थावरे आडनावाचे सद्ग्रस्त हे वारले असतात. म्हणजे त्यांची अंत्ययात्रा चालू होती आणि त्यांची जी पत्नी होती ती पत्नी मात्र सती जाण्यास निघाली होती. त्यावेळेस सती जाण्याची प्रथा होती आणि ती सती जाण्याचे बी खूप मोठं अलौकिक एक हे ती मोठी परीक्षा आहेत म्हणावं लागत. कारण ती जात असताना त्या स्त्रीच्या पापण्या पण खाली लावल्या नाही पाहिजेत. जेव्हा ती अग्नीला समर्पण करते तेव्हा तिच्या पापण्या पण न लावता ती उघड्या डोळ्यानं समर्पण करायचं असं एक प्रथा होती. आणि ती जी पतिव्रता आहे तीच ती स्वीकार करीत होती, जिवंत स्वतःला जाळून घेणं आणि ते बी पापण्या न लावता. अशी स्त्री जेव्हा सती जाण्यास निघते तेव्हा तिचा प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञाचं पुण्य तिला लागतं. म्हणजे ते अश्वमेध यज्ञ एक केल्यानंतर जे पुण्य होतं ते पुण्य तिच्या एका पावलागणिक होत असतं. अशा पद्धतीनं ती सती जाणारी स्त्री आणि ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना बघितलं आणि आता तिला वाटलं की आता आपण मृत्यू होणारच आहे, आपल्याला आता सती जायचंच आहे, तर आपण संतांच्या पाया पडू. म्हणून ती त्यांच्या पाया पडली आणि पाया पडल्यानंतर मात्र माऊलीच्या मुखातून सहज निघून गेलं
सौभाग्यवती भव. आणि असं म्हणल्यानंतर मात्र तिने विचार केला का "अहो," म्हणे, "तुम्ही मला आशीर्वाद दिला, पण मी आता सती जायला निघालो आणि हा आशीर्वाद कसा शक्य होईल? कसा शक्य आहे?" आणि असं म्हणल्यानंतर तिने ती प्रेतयात्रा थांबवली आणि त्या सच्चिदानंद बाबा थावरे यांना खाली उतरवलं आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांनी संजीवनी मंत्राच्या आणि त्यांच्या योग सामर्थ्याच्या बळावर त्यांना जिवंत केलं. आणि ते जिवंत केल्यानंतर ते तिथून त्यांना त्या सच्चिदानंद बाबा तो त्यांचा शिष्य झाला आणि त्यांना घेऊन त्यांनी ज्ञानेश्वरी नेवासे इथे जे पैस खांबे त्याला जे तिथं त्या पावन तीर्थक्षेत्रावर ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितली माऊलींना. निवृत्तीनाथांचा कृपा आशीर्वाद आणि सच्चिदानंद बाबा आदर लेखको झाला. सच्चिदानंद बाबा हे लेखक झाले आणि अशा प्रकारे त्या ज्ञानेश्वरीचा जो हस्ताक्षर आहे तो एका मृत झालेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून लिहून घेतलेलं आहे. आणि तेच जर अक्षर आपण जर शुद्ध सात्विक बुद्धीनं जर वाचलं तर आपल्यालाही मृत्यूची भीती राहणार नाही. आपणही मृत्यूवर विजय मिळू. अशा प्रकारे ते संजीवनी अक्षर म्हणावं लागेल. आता ही जी ज्ञानेश्वरीची जे प्रत्येक अक्षर आहे हा एक संजीवनी मंत्रच आहे असं म्हणावं लागेल. तो जर आपण मन लावून आणि अगदी सर्वांगाचे कान करून आणि शुद्ध अंतःकरणानं जर वाचलं तर आपल्यालाही त्याचा तसाच अनुभव येईल किंवा आपलंही जीवन कृत्य होईल. अशा पद्धतीनं माऊली परत इथून नेवाशावरून निघाले. त्याच्यानंतर पुढं ब्राह्मणी हे गाव आहे. ह्या गावी आले. तिथं त्यांनी ब्राह्मणी गाव, त्या ब्राह्मणी गावामध्ये त्याने हा अमृत अनुभव नावाचा ग्रंथ हा तिथं लिहिला. तिथं त्यांनी त्या अमृत अनुभव ग्रंथाची रचना सुरुवात केली आणि तिथंच तो संपूर्णपणे तिथंच संपूर्ण पार पाडला तो ग्रंथ. तोही ग्रंथ जे झाले आणि तिथून पुढं नंतर ते तीर्थयात्रा करत 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 पुढं आले. त्याच्यानंतर ते आळे आळे या गावी आले. आळाफाटा या गावी आले. तिथं रेड्याचा जो रेडा होता त्यांच्याबरोबर तो थकला होता आणि तो थकलेला रेड्याने तिथं त्याच्या डोळ्यातून पाणी आलं शेवटी आणि त्याला वाईट वाटलं का व आता ह्या महात्म्यांचा मला सत्संग लाभणार नाही म्हणून त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि त्या रेड्याने तिथं समाधी घेतली. आजही रेड्याची समाधी आळ्याफाटा इथे आहे. तिथून निघाल्यानंतर तो रेड्याचा जो मालक होता तो त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेत होता आणि तो चाकण येथे एक एक ठिकाण आहे चाकांच्या पाठीमागं. तिथं काळवा माथा किंवा काळवाचं मंदिर असं म्हणतात आणि तिथं त्या रेड्याचा जो मालक होता तो तिथं वारला. त्याला तिथं मोठमाती दिली आणि आजही तिथं मंदिर आहे आणि त्याचा दशक्रिया विधी माऊलीने केला. आज ज्या ठिकाणी त्यांचा तो विधी केला ते ठिकाण तिथून एक किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी खूप आजन वृक्षाची झाडं आहे. एवढी झाडं आहे का तेवढी झाडं मला असं वाटतं जगात कुठं नसन. आजही रोजी तिथं आहे 1 किलोमीटर अंतरावर तिथून एका डोंगरामध्ये ते आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तिथं त्या माऊलीनं त्यांचा विधी करून त्यांच्यासाठी त्यांनी 2 शब्द पुष्पांजली अशी वाहिलेली आहे. असं त्या रेड्याच्या मालकाची समाधी तिथं आहे. तिथून पुढं ते पुढं आले आणि वटचांगेश्वर म्हणजे इथं चांगदेवाचे आणि चांगदेव वाघावर बसून आला आणि तिथं माऊली भिंत चालून आले. अशा ठिकाणी ते जिथं आले तिथं मात्र चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाची तिथं सांगता माऊलींना केली का जिथं वटचांगा म्हणून असं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी चांगदेव 65 या ग्रंथाची निर्मिती झाली. अशा प्रकारे माऊलीनं हा अगाध महान कार्य केलं आणि हे महान कार्य करत करत असताना ते परत सिद्धबेटात येऊन राहिले आणि तिथेही त्यांनी आपल्यासाठी हरिपाठ, अभंग, ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव अशी या ग्रंथाची अगोदरच रचना केली होती. त्याच्यात अजून भर पाडली आणि अशा पद्धतीने ते करत करत असता त्यांना विसोबाखेचं किंवा तिथं असे असलेले खूप काही जे ब्राह्मण होते त्यांनी खूप त्रास दिला सुरुवातीच्या काळामध्ये. पण जेव्हा त्यांनी ते पाठीवर त्यांचं योग अग्नीनं पाठ गरम करून जेव्हा त्याच्यातून मांडे भाजले आणि तेव्हा जे विसोबा खेचारनं बघितलं तर ते विसोबा खेचारला कळलं की हे अलौकिक महात्मे आहेत आणि ह्यांना आता शरण जाणं हेच आपलं इथे कर्तव्य आहे. याच्यातूनच आपला काहीतरी जन्माचा उद्धार होईल. अशा प्रकारे ते विसोबा खेचार त्यांना शरण गेले आणि त्यांनी विसोबा खेचारला अनुग्रह दिला आणि तेच विसोबा खेचार ज्यांनी माऊलीला त्रास दिला तेच विसोबा खेचार पुढे जाऊन नामदेवाचे गुरु झाले
की जे नामदेव भगवंताच्या ताटात जेवण करत होते. अशा नामदेवाला बोध देण्यासाठी मी विसोबा खेचर हा महापंडित होता. परंतु तो वेदाच्या कर्मठ मार्गाने चालणारा होता. म्हणून त्यांना हे यांचं हे योगाभ्यास आणि जगत उद्धारासाठी यांचा जो अवतार कार्य होतं हे त्याला कळलं नव्हतं. पण जेव्हा कळलं तेव्हा कळलं की हे खूप अलौकिक महात्मे आहेत आणि त्यांना शरण जाऊन खेचर विसोबा चाटी नाव होतं. नंतर ते खेचर झाले आणि तेच नामदेवाचे गुरु झालेत आणि माऊलीनं त्यांनाही सनात करून टाकलं. अशा प्रकारे माऊलीचे हे जे कार्य आहे हे खूप अलौकिक आहेत. याला हे खरं म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखं आणि आपल्या अंतःकरणात कोरण्यासारखं आहे. कारण एवढं महान कार्य आपल्या 1100 शतकामध्ये होऊन गेलं आणि तोपर्यंत नाथपंथ हे वावरत होते. अजूनही नाथपंथ वावरतात, पण ते आता तत्वज्ञानानं तत्वानं वावरतात. तेव्हा प्रत्यक्षात ते शरीराने ती तीर्थयात्रा करीत होते आणि योग्य योग्य सत्पुरुषास भेट देत होते. आणि तीच नाथपंथांची परंपरा आजतागत चालू आहे. ती ज्ञानेश्वर महाराजांनी ती त्यांच्यापर्यंत आणली. विसोबा खेचर, नामदेव महाराज, काय सत्य मल्लनाथ असे बरेच विभूती आजपर्यंत त्यांच्या परंपरेमध्ये आहेत. त्यांचं कार्य चालू आहे. प्रकाश संप्रदायाच्या वतीनं, तसंच आनंद संप्रदायाच्या वतीनंही कार्य चालू आहे. स्वरूप संप्रदायाच्या वतीनं कार्य चालू आहे. आणि हे आनंद, स्वरूप, प्रकाश आणि हे जे संप्रदाय आहेत यांच्यामध्ये थोर थोर पुरुष होऊन गेले आणि त्यांचं कार्य आजतागत चालू आहे. तर अशा प्रकारे या माऊलींचा जो चरित्र आहे हे संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग माऊलींना नंतर कार्तिक त्रयोदशी म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी माऊलीने हे सर्व कार्य करत करत आले आणि नंतर त्यांनी समाधीस्थ होण्याचं ठरवलं. ते मनोगत त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला बोलून दाखवलं का आता मला हे माझं अवतार कार्य संपवायचं आहे. तेव्हा त्यांनी खूप मोठ्या अंतःकरणाने होकार दिला आणि त्याच्यासाठी जागा योग्य कोणती तर ते माऊली पंढरीनाथानं त्याची सूचना केली की हे तुम्ही आळंदी या ठिकाणी तुम्ही समाधीस्थ व्हा. आणि ते तिथं आले. जिथं सिद्धेश्वराचं ठिकाण आहे तिथं त्या आजन वृक्ष झाड आहे आणि त्या नंदिकेश्वर जो आहे तिथं सिद्धेश्वराच्या समोर तिथून त्यांनी व्यवहार करून माऊली ज्ञानेश्वर महाराजांना तत्कालीन सर्व संत विसोबा खेचर, नामदेव महाराजांची मुलं, जनाबाई, गोरोबा काका, चोखोबा हे सर्व विभूती होत्यात ह्या माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या वेळेस सर्व सर्व हजर होते. आणि असे सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये निवृत्तीनाथाने त्यांचे हात धरलेत. एका बाजूने पांडुरंगाने स्वतः त्यांचे हात धरले आणि त्या विवरामध्ये त्यांना कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला कृष्ण पक्षाच्या त्या त्रयोदशीला त्यांना समाधीमध्ये घेऊन गेले. आणि दुपारी 12 वाजता म्हणजे कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला म्हणजे आता जो सोहळा होऊन गेला त्या दिवशी त्यांना समाधीमध्ये तिथं घेऊन गेले. आणि माऊलीनं तिथं समोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि संपूर्णपणे निवृत्तीनाथाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. पांडुरंगाने त्यांच्या दोन्ही खांदे धरले, त्यांना बसवलं आणि ते अगदी पद्मासनामध्ये बसून आणि योग सामर्थ्याने सर्व व्यापक तत्वामध्ये ते विलीन झाले. त्यांचा देह मच्छिंद्रनाथाने जसं त्या त्रिविक्रम राजामध्ये प्रवेश करताना योगाचा देह जसा आहे तसाच राहतो, तसं त्यांचा देह हा तसाच चैतन्यामध्ये तसाच ठेवून आणि सर्व व्यापकामध्ये आजही ते नित्यानंद म्हणलं तरी चालेल. कारण नित्य आनंदामध्ये जे विलीन झालेले आहेत असे नित्यानंद किंवा संत ज्ञानेश्वर महाराज आजही आळंदीमध्ये प्रत्यक्षात आहेत आणि त्यांचं प्रत्यक्ष कार्य चालू आहे. जो ज्यांना मनोभाव आहे त्यांना त्यांच्या अर्थ भक्तीने त्यांची विनंती करेल, त्यांना हाक मारेल किंवा त्यांच्याकडे काही अपेक्षा व्यक्त करेल तरी ते आजही पूर्ण करतात. अगदी जसे आहे तसेच, जसे 1100 शतकात होते तसेच आजही ते त्याच पद्धतीनं तत्वरूपानं आजही आहे. तसेच आहे, व्यक्तिरूपानं आहे, शक्तिरूपानं आहे, तत्वरूपानं आहे, देहरूपानं आहे. म्हणजे सर्व प्रकारे अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य हे अविरत चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण देवालाही अवतार धरायला संतांना लावलं, संतांनी भाग पाडलं. आणि तुकाराम महाराजांचा अभंग आहे तुका अवगण्या म्हणजे देवाला अवतार धरायला जे कारण पाडलं ते तुकाराम महाराजांनी पाडलं.
असं जे म्हणतात, किंवा देव देव हे कळण्यासाठी संतच पाहिजे असतात, किंवा देव असूनही उपयोग नाही. तर तसं या संतांचं कार्य खूप अविरत आहेत. आणि या संक्षिप्त चरित्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलीचं थोडंसं मी संक्षिप्त चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आपण हे श्रवण करावा, आणि हे तुमचं हे श्रवण केल्याबद्दल तुमचा मी खूप लाख लाख पटीने आभारी आहोत. धन्यवाद. जय हरी, जय हरी, जय हरी.